त्यांचा प्रयत्न असेल तर ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मतदारांवर आक्षेप घेतलेला आहे। नाशिकच्या नवजीवन पब्लिक स्कूल केंद्रावर निरीक्षक नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र या मतदानाच्या प्रक्रियेवर ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। नेमकी त्यांची काय आक्षेप आहे आपण ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, नेमकं आज तुम्ही या ठिकाणी या केंद्रावर आले आहेत, नेमका आक्षेप काय? या विधानसभा मतदारसंघामध्ये 410 बूथ आहेत आणि मायक्रो ऑब्झर्वर जे आहेत ते 44च आहेत। त्यामुळे प्रत्येक बूथवरती एक ऑब्झर्वर असावा हे निवडणूक आयोगाने नियमात घालून दिलेलं आहे। नियमानुसार 410 मायक्रो ऑब्झर्वर का नेमलेली निवडणूक आयोगाने ही शंका आमच्या मनामध्ये आलेली आहे आणि आता या ठिकाणी 61 नंबर बूथमध्ये ऑब्झर्वर नाही, मायक्रो ऑब्झर्वर नाही, त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं। अशी निवडणूक प्रक्रिया जर झाली तर मला असं वाटतं की त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। मतदानाचा टक्का जो वाढवत आहे त्यामध्ये अशा प्रकार ऑब्झर्वर नसल्यामुळे, मायक्रो ऑब्झर्वर नसल्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीरपणे मतदान होऊ शकतो। त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, त्वरित त्याचा बंदोबस्त करावा। तुम्ही तक्रार केली का आता?